दिल्लीत ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना मुंबईत मातोश्रीवर ठाकरेंच्या खासदारांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत उद्धव ठाकरेंनी खासदारांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे। नेमकं काय घडतंय मातोश्रीवर जाणून घेऊया। ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांची नाराजी दूर। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत नेमकं काय घडलं? शिंदेंच्या ऑपरेशन टायगरवर बैठकीत चर्चा झाली। उद्धव ठाकरेंसोबत बैठक, किती खासदार अनुपस्थित? मातोश्रीवर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीचे हे फोटोमध्ये खासदारांच्या आणि ठाकरेंच्या चेहऱ्यावर हास्य दिसत असलं तरी ही बैठक महत्त्वाची होती। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पार पडल्यानंतर एकनाथ शिंदेंचा दिल्ली दौरा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींशी झालेली दीर्घ चर्चा आणि यानंतर दिल्लीत सुरू झालेल्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली होती। या बैठकीला पूर्व परवानगीने परभणीचे खासदार संजय बंडू जाधव अनुपस्थित असले तरी इतर सर्व लोकसभा आणि राज्यसभा खासदारांची उपस्थिती होती। यापूर्वी दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी ठाकरेंच्या खासदारांची महत्त्वाची बैठक झाली। त्या बैठकीत अनेक खासदारांनी पक्षप्रमुखांविरोधात नाराजी व्यक्त केल्याची चर्चा होती। नाराजी वाढत असल्याचं लक्षात येताच डॅमेज कंट्रोल करण्यासाठी रविवारी दुपारी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत तातडीची बैठक बोलावून खासदारांची अस्वस्थता शांत केल्याची माहिती आहे। मातोश्रीवर ही बैठक पार पडली खरी, मात्र त्यापूर्वी संजय राऊतांनी ऑपरेशन टायगरची खिल्ली उडवण्यात समाधान मानलं। शिवसेना पक्षप्रमुखांनी आज नक्कीच खासदारांची बैठक बोलवलेली आहे। खासदारांचं मनोगत ते जाणून घेत आहे। आता आम्हाला निधी हवा आहे आमच्या खासदारांना, म्हणून आम्ही खरात बाबाकडे जायचं का? खरात बाबाला सांगून सरकारला सांगायचं का? त्यांनी सांगावं ना, बाबा तुम्ही आम्ही तुम्हाला निधी देऊ शकत नाही, तुम्ही खरात बाबाचं शिफारस पत्र घेऊन या, मग आम्ही तुम्हाला निधी देऊ। तर उद्धव साहेबांनी या सगळ्या खासदारांना, आज मी इथे असल्यामुळे मी जाऊ शकत नाही, बाकी आमचे सर्व खासदार तिथे उपस्थित राहतील आणि आपापल्या काही विषय आहेत त्याच्यावर चर्चा करतील। शनिवारी रात्री दिल्लीतल्या बैठकीत खासदारांनी आपल्या समस्या मांडल्या। निधीपासून ते संपर्काच्या अभावापर्यंत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली। ऑपरेशन टायगरमुळे निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीवरही चर्चा झाल्याची माहिती आहे। यानंतर संजय राऊतांनी तात्काळ उद्धव ठाकरेंशी संपर्क साधत मुंबईत बैठक आयोजित केली। पण असं असलं तरी 2 दिवसांपूर्वीच्या संजय राऊत यांच्या एक्स पोस्टमुळे संभ्रम वाढीस लागलाय। काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भाषणाचा जुना व्हिडिओ एक्स पोस्ट करत राऊत यांनी कहाणी अच्छी है असं कॅप्शन देत जाणाऱ्यांनी खुशाल जावं असे संकेत दिले तर नाहीत ना, असा प्रश्न आहे। राऊत यांना या पोस्टमधून नेमकं काय म्हणायचंय आणि कुणाला सांगायचंय हाही प्रश्नच आहे, कारण उबाठा खासदारांची अस्वस्थता थेट नेतृत्वावर आहे। पक्षप्रमुख भेटत नसल्याची तक्रार, केंद्र सरकारशी संवादाचा अभाव, कामं मार्गी लावण्यात अडचणी, निधी मिळण्यात अडथळे, इतर पक्षांशी संबंध चांगले मग आमच्याशी का नाहीत? शरद पवार स्वतः फोन करून काम करतात, मग उद्धव ठाकरे का नाहीत? अशा अनेक तक्रारी आहेत। मातोश्रीवर झालेल्या बैठकीत अनेक खासदार उपस्थित होते। त्यांनी आपल्या अडचणी थेट उद्धव ठाकरे यांच्या समोरच मांडल्या। निधी मिळत नसल्याची खंत खासदार अरविंद सावंतांनीही व्यक्त केली। मला असं सांगा की ह्या सगळ्या बावड्या आपल्या माध्यमातून येत राहतात, आता सगळे खासदार पाहिलेत की नाही तुम्ही? का नाही पाहिलेत? सगळ्यांचे फोटो आता सुद्धा माझ्या बाजूला संजय पाटील आहेत, इथं संजय देशमुख आहेत, बाकीचे येऊन पुढे फ्लाईटला गेलेले आहेत। सगळे खासदार आहेत तसे आहेत, मजबूतीनं उभे आहेत। नाराजी कशासाठी असेल? फंड देत नाही हा का त्यांचा विषय नाही, ते मुख्यमंत्री नाहीत आज। आणि हे जी वागणूक आहे हीच लोकशाहीला घातक आहे। विरोधी पक्षाच्या सगळ्या खासदारांना आमदारांना वेठीस धरायचं, आमच्याकडे पाया पडायला मग तुम्हाला निधी देतो, हे जे काही चालू आहे ना, हे लक्षात ठेवा, काळ हा त्याचं सूड उगेल, बरं बुमरँग होईल। एकनाथ शिंदे यांच्या ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे ठाकरेंच्या गोटात आधीच अस्वस्थता निर्माण झाली। त्यातच खासदारांची नाराजी समोर आल्यामुळे पक्ष नेतृत्वाची चिंता वाढली आहे आणि सत्ताधाऱ्यांसाठीही उबाठाच्या खासदारांच्या नाराजीचा मुद्दा आयताच आहे। उबाटा गटाच्या खासदारांची बैठक मुंबईमध्ये बोलवली असताना संजय राऊत यांनी या बैठकीपासून दूर राहणं आणि दांडी मारणं पसंत केलंय, कारण आदित्य ठाकरे विरुद्ध संजय राऊत असा सामना उबाटा गटामध्ये जोरात सुरू आहे। त्यामुळेच आजच्या बैठकीला संजय राऊत यांनी दांडी मारलीय। उबाटा गटामध्ये सध्या 2 गट पुढलेत आणि त्यामुळेच संजय राऊत आज उद्धवजी ठाकरे यांनी बोलवलेल्या बैठकीला उपस्थित राहिले नाही। येणाऱ्या काळामध्ये संजय राऊत काँग्रेसचा पदर धरताना दिसतील।
उद्धव ठाकरे यांनी बैठकीत नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला असला तरी पुढील काळात ते अधिक सक्रिय होणार का आणि नाराज खासदारांना कसं सांभाळणार हे पाहणं महत्त्वाचं असेल. ठाकरेंच्या शिवसेनेसाठी हा मोठा कसोटीचा काळ मानला जातोय. बाहेरून विरोधकांचा दबाव आणि आतून नाराजी या दुहेरी आव्हानांवर मात करत पक्ष एकसंध राहतो का याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. पद्मेश पवारसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.